2029 पर्यंत मी कुठेही जाणार नाही। एमएमआर रिजन मध्ये काही ठिकाणी सगळे वेगळे जे आहेत ते लढणार आहोत, काही ठिकाणी युतीत लढणार। नागपूरमधल्या अनौपचारिक गप्पांमध्ये देवेंद्र फडणवीसांची माहिती। धनगेकरांना पक्षातून काढून टाकावं असं काहींचं मत। मग नवी मुंबईचं काय? नवी मुंबईत तर माझे गुंडांशी संबंध आहेत अशी वक्तव्य ऐकायला आली। उदय सामंतांची नाव न घेता गणेश नाईकांवर टीका। खालच्या स्तरावरच्या कार्यकर्त्यांनी महायुतीमध्ये कटुता येईल असं वक्तव्य कुणीही करू नये। उदय सामंतांच्या वक्तव्यानंतर प्रवीण दरेकर यांचं आवाहन। रवींद्र धनगेकरांनी ट्विटरवरच्या शिवसेनेचा फोटो हटवला। सत्यमेव जयते, पुणेकर फर्स्ट या धनगेकरांच्या कॅप्शनची चर्चा। भाजपमधीलच काही लोकांचा मला पाठिंबा। भाजपा विरोधात नवे, विकृती विरोधात लढतोय। मोहळांविरोधात रवींद्र धनगेकर आक्रमक। कितीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेल। महावीरांचं देऊळ विद्यार्थी हॉस्टेल होईपर्यंत मी लढत राहणार असंही केलं स्पष्ट। 5 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ काढला आणि मी जाहिरात करतो असं सांगितलं। व्यावसायिक निलेश नवलखांच्या व्हिडिओबाबत मोहोळे यांचं स्पष्टीकरण। शहराची राजकीय संस्कृतीची एका माणसामुळे वाट लागू देऊ नका, धनगेकरांवर निशाण। धनगेकरांचे बोलवते धनी सरकारमध्ये बसलेत, संजय राऊत यांचा आरोप। तर हा मोहोळ विरुद्ध भाजपातील एका गटातील संघर्ष आणि रवींद्र धनगेकर हा त्यातील मोहरा, संजय राऊतांचा दावा। भाजपामध्ये नाही तर भांडुप आणि मातोश्री यांच्यातच वाद सुरू आहेत। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। भाजपामध्ये अंतर्गत संघर्ष आणि धनगेकर हा मोहरा, राऊतांनी केला होता आरोप। माझी कामं बंद पाडण्यासाठी मोहोळे यांनी मनपा अधिकाऱ्यांवर दबाव टाकला। व्यावसायिक निलेश नवलखा यांचा आरोप। जैन असल्यानं त्रास दिल्याचाही दावा। मोहोळे यांच्या जवळचे लोक सोशल मीडियावर जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या देत आहेत, नवलखा यांचा आरोप।